आणि आमचे मेन म्हणजे लिरिक्स येत नाही त्या कॅमेरामध्ये, कारण का सर्वेच आमच्या मनामध्ये येत आहे, तर आम्ही जे म्हणत आहोत ते कॅमेरामध्ये येतच नाही आहे. Okay, so hey guys, me Sahil Ingde and you guys watching at my YouTube channel Sahil Ingde Vlog. गाइज आज का व्लॉग बहुत ज्यादा स्पेशल होने वाला है क्योंकि जय भीम कड़क 3 इसका रैप शूट होने वाला है आज, और उसके ऊपर मैं व्लॉग बनाने वाला हूँ, मतलब बिहाइंड द सीन. बहुत ज्यादा मजा आने वाला है, तो आप व्लॉग को कंटिन्यू करो और देखो. सर्वांना जय भीम. मी रॅपर विपिन तातड VIP. तर आज आपला सिद्धार्थनगर मध्ये जय भीम कड़क 3चा रॅप शूट होत आहे. हा शूट लय जबरदस्त होत आहे आणि साहिलच्या व्लॉग मधून मी बोलत आहे. तर या रॅप रिलीज झाल्यानंतर तुम्ही सर्वच बघा आणि साहिल इंगळे व्लॉग चॅनलला सबस्क्राइब करा आणि जय भीम कड़क 3 हे लवकरच तुमच्या समोर येणार. एकदम जोरदार सपोर्ट करा. जय भीम. Action 1 2 3. फिरवत राहा. क्या बोलते गाइस? And action. ये इकडे सोड. जयंती का दिन और अपना माहौल पूरा हटके का बजरा और नाश्ता पुरस्कार. आता केली सुरुवात मी तर रॅपची. माहित आहे मले काय म्हणते रॅप. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. ठासून भीमत्या ठाई, ओली ठासून भीमत्या ठाई. जावाचा व्हायचं मला नाही, जावाचा व्हायचं मला नाही. अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. या विचारांचा माझा घेऊन पेरतो आम्ही ला. फिर भी तो This is Ankush Bhau Khandare and Abhishek Mankar. So thank you. अभी 10 टन झाले काय. इसको जॉब पे भी जाना है मेरे DOP को.
तुला काही बोलायचं आहे का याच्याबद्दल? आता सगळेजण आनंदित झाले गाणं लागल्याबरोबर आणि नवीन वर्षाची नवीन चांगली सुरुवात झाली आणि यावेळेस एकदम डबल नाही टिबल हे आपल्याला 10 मिलियन पाहिजे सॉन्ग आहे ना 10 मिलियन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नागपूरच्या पोट्टा अयुब भाव क्या बोलते. One hour later. आणि आमचे मेन म्हणजे लिरिक्स येत नाही त्या कॅमेरामध्ये, कारण का सर्वच आमच्या मनामध्ये येत आहे. तर आम्ही जे म्हणत आहोत ते कॅमेरामध्ये येतच नाही आहे. आता कॅमेरामॅन आमची चर्चा झाली सोबत, तर जर असं झालं तर तो शूट मला असं वाटतं की चांगला होणार नाही आणि मला ते अपलोड करता येईल नाही मग युट्यूबवर, आणि हे गाणं आपलं असंच थांबून जाईल इच्छा येतच. तर माझी आता रिक्वेस्ट अशी आहे की माईकवर आम्ही सर्वांना पद्धतशीर पहिले सांगणार. असं नाही की सर्वांनाच घ्यायचं आहे आपल्याला कॅमेरामध्ये, सर्वच दिसणार आहे. असं नाही की कोणी सुटणार बा म्हणून, सर्वांनाच प्रत्येकाला आम्ही कॅमेरामध्ये घेऊ. पण मेन गरजेचं आमचं लिरिक्स येणं महत्वाचं. सरप्राईज दर्शन दादा खूप दिवसानंतर अचानक. कसं वाटते मला भेटून? गुलाबी साडी नंतर मला भेटून कसं वाटते? ओके. कसं वाटलं तुम्हाला आज दिवसभर? खूप जास्त छान होतं पहिले डायरेक्टरच्या टीम मध्ये आलो, डीओपीच्या टीम मध्ये अचानक झालो डीओपी. आता स्वतःचेच मारून सीओपी झाले.
तुझ्या शूट मध्ये तुम्हाला कसं वाटत आहे अंकुश भाऊ? कसं वाटत आहे एकदम? माझा लीड डान्सर कसं वाटत आहे बाय? हात ऊपर कर लो बाय. आणि याचे केस खूप दाट असतात एकदम भारी. सीओटीचे याचे केस खूप दाट असल्यामुळे सीओटी लागतं याच्यामध्ये. सीओटी केल्यामुळे केसांमध्ये A few moments later. ओके तो इस व्लॉग का एंड मैं आज कर रहा हूँ. मतलब उस दिन मैंने एंड नहीं किया था व्लॉग को, क्योंकि आपने देखा था बहुत ज़्यादा रश था और मोबाइल भी ऑफ हो चुका था मेरा, तो इसलिए मैंने उस व्लॉग को उस दिन एंड नहीं किया. तो अभी कर रहा हूँ मैं. और सॉन्ग तो देखा ही होगा आपने, बहुत ज़्यादा मतलब खतरनाक, पूरा डेंजर रवस वाला सॉन्ग आया है भैया का, आपने देखा ही होगा. ठीक है, आगे 14 अप्रैल आने वाली है और उसके ऊपर मेरे 2-3 व्लॉग तो बहुत ज़्यादा खतरनाक आएंगे, तो इसीलिए आप चैनल को सब्सक्राइब कर. तो इस व्लॉग को यही एंड कर. अगर आपको व्लॉग अच्छा लगा होगा तो इसे लाइक करना, शेयर करना और कमेंट में मुझे जरूर बताना कि आपको मेरे BTS का व्लॉग कैसे लगा. तो मिलता हूँ आपको नेक्स्ट व्लॉग में. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.